30 जानेवारी 2026 पूर्णा नावाचा हिंदी सिनेमा पाहिला. ट्रू स्टोरीवर आधारित आहे. छान आहे. एक लहान 13 वर्षाची मुलगी माउंट एव्हरेस्टचं एक शिखर काबीज करते. त्याच्याबद्दल आहे आणि किती म्हणजे ऑड्स असतात तिच्या लाईफमध्ये, पण तरी ती कसं अचीव्ह करते त्याची स्टोरी आहे. इन्स्पायरिंग आहे आणि छान काम केलं. राहुल बोसचं डायरेक्शन आहे, तो स्वतः आहे त्याच्यामध्ये. तिथल्या म्हणजे माउंटेनिअरिंग स्कूलचे लोक जे पाठवतात वगैरे त्याच्याकरता. तर थोडक्यात आंध्र प्रदेशमधली गोष्ट आहे, तेलंगणा ह्याच्यातली डिस्ट्रिक्ट तेलंगणा सिटीमधली, की एका खेडेगावामध्ये एक कुटुंब राहत असतं. काका काकू जवळजवळ म्हणजे 2 भाऊ जवळजवळ राहत असतात. त्यांच्या 2 बायका असतात बरोबर, आणि त्या दोघांनाही एक एक मुलगी असते. तर त्यातली पूर्णा ही दुसऱ्या भावाची मुलगी असते आणि एक तिची बहीण असते मोठी. दोघींचं खूप प्रेम असतं, बरोबर शाळेत जाणं हे ते. पण त्यांची परिस्थिती खूप खराब असते, त्याच्यामुळे शाळेत फी भरायला त्यांच्या आईवडिलांकडे पैसे नसतात. त्याच्यामुळे मग त्यांना वर्गात बसू देत नाही, त्यांना शाळा झाड हे झाड असं करायला लावतात. मग ते झाडताना तिच्या बहिणीला एक कागद सापडतो. त्याच्यात लिहिलं असतं की कुठेतरी एक दूर शाळा आहे तेलंगणामध्ये, की जिथे सगळं खाऊन देऊन, म्हणजे बोर्डिंग टाईप, खाऊन पिऊन शिक्षण सगळं फ्री आहे आणि जेवणात काय काय मिळते, अंड अमूक ढमूक सगळं लिहिलं असतं. तर मग त्या दोघी ठरवतात की, आणि नाही तर मग त्यांचं कसं असतं की झालं आता तिची मोठी बहीण 12-13 वर्षाची झाली की तिचं लग्न लावून टाकायचं. तर ती म्हणते आपल्याला तर कोणी जाऊ देणार नाही आणि इथे तर आपल्याला शिक्षण होणार नाही, तर आपण पळून जाऊ, असं मोठी सुचवते. तर आधी हो नाही करता त्या दोघी ठरवतात. पण मग ते पळताना नेमक्या पकडल्या जातात, मार खातात आणि मग त्या मोठीचं लग्न लावून दिलं जातं. तर जेव्हा बिदाई चालू असते तेव्हा ती परत तिच्या कानात म्हणते की तू पळून जा, नाही तर तुझंही माझ्यासारखंच होईल. तर मग ही ठरवते की काहीतरी आता आपण डिसिजन घेतलाच पाहिजे. तर त्याच वेळेस तिचे म्हणजे तिच्या वडिलांना ते पटतं की हे, तर मग ते म्हणजे ती सांगते वडिलांना की असं असं आहे. तर तिचे वडील स्वतः तिला त्या शाळेत सोडून येतात, छोटीला. पण तिथे परिस्थिती म्हणजे जी वाचलेलं असतं ते तसं नसतं. मेसमध्ये काय वाटेल तसं खायला, शिळा आहे ते जेवण, म्हणजे चांगलं असतं, सगळं घाण आणि काही स्वच्छता नाही, काही नाही. तर मग हे लोक सगळे म्हणजे कंप्लेंट करतात. आणि पण आता ती कंप्लेंट कोण ऐकणार यांच्या? त्या म्हणतात तुम्हाला खायचं असेल तर असंच खा, नाही तर काही मिळणार नाही. तर अशाच याच्यात एकदा त्यांना शाळेतनं माउंटेनिअरिंग करता घेऊन जातात, म्हणजे चढायला. तर तिथे ही एकदम छान वर चढते पटापटा पटापटा. आधी ती घरी जाणार असते, तर ती म्हणजे सुट्ट्या लागल्या असतात आणि त्या सुट्ट्यांच्या ह्याच्यात तिला माउंटेनिअरिंगचं काही लोक जाणार असतात. ती फोन करते घरी, तर बहीण उचलते तिची. ती म्हणते बिलकुल येऊ नको, तू जर इथे आली तर तुझं पण लग्न लावून टाकेल, कारण तुझ्या लग्नाचाच घाट चाललंय इथे. मुलं बिलं येतात विचारपूस करायला, चौकशी करायला. आणि पप्पा अगदी त्यांना म्हणजे 100% की आमची मुलगी आमच्या शब्दाबाहेर नाही वगैरे वगैरे, आणि अशी करते, शिकते, तशी शिकते असं सांगून तुझं लग्न लावून टाकतील, त्याच्यामुळे तू बिलकुल येऊ नको. तर मग ती पण ठरवते त्या माउंटन क्लाइम्बिंगच्या याच्याकरता जायला. आणि मग ती म्हणजे एन्थुझियास्टिक असते. तर राहुल बोस त्या स्कूलच्या याचा हेड असतो, म्हणजे त्या हेड नाही, सॉरी, इन्स्टिट्यूटचा याच्यात ऑफिसर असतो. मग तो बघतो, मग त्याला एकूण तिची म्हणजे तिचं बॅकग्राऊंड पण कळतं, स्टोरी कळते. मग ह्या लोकांना मग ट्रेनिंग छान दिल्या जाते त्या माउंटेनिअरिंगची. तर ती आणि एक मुलगा आनंद नावाचा, ते लोक फर्स्ट म्हणजे त्यांना सिलेक्ट केलं जातं. तर आता या लोकांचा एम असतो की माउंट एव्हरेस्टची मोहीम राबवायची. त्याच्यात कोणाकोणाचं सिलेक्शन मग करायचं. तर परत त्यांना रिगरस ट्रेनिंग दिली जाते आणि म्हणजे मग ठरवलं जातं.
पण जेव्हा इंटरव्ह्यू होतो तेव्हा त्यांना हे विचारलं जातं की एम काय आहे तुमचा, म्हणजे तुम्ही का जायची तुमची इच्छा आहे. तर ती काय म्हणजे सांगू शकत नाही, पण आनंद सांगतो. तर ते म्हणतात आता तुला ट्रेनिंग करता सिलेक्शन करतोय, पण जोपर्यंत तू तुझा उद्देश की तुला का जायचंय माउंट एव्हरेस्टवर किंवा तू का चढायची इच्छुक आहे, तोपर्यंत काही तुला आम्ही जाऊ देणार नाही, म्हणजे परवानगी मिळणार नाही. मग ती शांतच असते, आपली ट्रेनिंग करत असते येते. तर तेवढ्यात तिच्या बहिणीची डिलिव्हरी होते आणि बहीण बाळाला जन्म देते आणि मरणासन्न अवस्थेत असते. तर त्या ह्याच्यात तिला म्हणजे बोलवणं येतं की बहीण आहे आजारी, तर तुला भेटायला बोलावलंय. मग ती ट्रेनिंग सोडून तिथे जाते भेटायला. आणि मग काही नाही, तिच्या समोरच मुलीची म्हणजे बहिणीची डेथ होते. मग ती त्या छोट्या बाळाला घेऊन मांडीवर बसली असते खेळत. तिचं म्हणजे मन हे होऊन जातं, हेलावून जातं की कसं आपल्या बहिणीची अवस्था झाली. मग राहुल बोस तिच्या जेव्हा येत नाही ती परत, तर तिच्या गावी जातो भेटायला आणि तो म्हणतो मी तुला फोर्स नाही करत आहे, पण बघ म्हणजे तू तुझं करिअर हे ते, तर मला असं वाटतं तू यावं. तर समजवायचा थोडासा प्रयत्न करतो तो तिला. आणि त्याच वेळेस तिला एक जण चिठ्ठी पण देतात की तुझ्या बहिणी ही तुझ्याकरता म्हणजे तुझ्याकरता एक पत्र आलं होतं. तर ते बघते ती बहिणीचंच असते. मग ती वाचते ते पत्र. त्याच्यात लिहिलं असतं की तू नक्की हे हो माउंटेनियर हे सोडू नकोस, ते इथे येऊ नको, लग्न करू नको, नाही तर तुझी माझ्यासारखी माझी खूप इच्छा आहे की तू चढावं आणि मला सगळ्यांनी असं ओळखावं की एका माउंटेनियरची बहीण म्हणून. आणि म्हणजे तुझा उत्कर्ष झाला तरच मला शांत म्हणजे मोक्ष मिळेल किंवा असं म्हणजे टाईपचं थोडंसं एनकरेजिंग लिहिलं असतं. मग ती तिथे पोचते तेव्हा राहुल बोसला सांगते की मला माझा उद्देश कळलाय, मला का माउंट एव्हरेस्टवर क्लाइंब करायचंय. मग ती सांगते की मला माझा उद्देश म्हणजे कसा मिळाला, आणि मग दाखवले की कसं सगळे म्हणजे क्लाइंब करतात वगैरे, आणि मग शेवटी कसा फत्ते करतात. पण त्याच्यातही मध्येच ही आजारी पडते. आधी तर त्यांना ग्रांट्स द्यायला कोणी तयार नसतं की नाही जर सक्सेसफुल झाले मध्येच हे झालं तर काय करायचं. तर राहुल म्हणतो की मी घेतो जबाबदारी. त्यांच्यात दुसरे अजून पण लोक असतात, ते पण म्हणतात आम्ही घेतो जबाबदारी. मग प्राईम मिनिस्टर चीफ मिनिस्टरला पटवतात. असं करत मग ते त्यांची माउंटन क्लाइम्बिंग होते. आणि मग शेवटी म्हणजे हिची खूप सिरियस असते तब्येत, पण मग ती आपल्या म्हणजे जोरावर चढते आणि फत्ते करतात माउंट एव्हरेस्ट. आणि तिला असं वाटतं, ती चढल्यावर तिला असं वाटतं की आपली बहीण तिथून आपल्याला बोलवते, आपल्याशी बोलते वगैरे असं. तर म्हणजे थोडक्यात 13 वर्षाची मुलगी एवढ्या लहान, पहिल्यांदा म्हणजे पहिली एवढ्या लहान वयात एव्हरेस्ट सर करणारी मुलगी. आणि त्याच वेळेस परिस्थिती पण खूप खराब असतात. बर्फवृष्टी होत असते, अवालांच झालेला असतो, सगळ्याच सर्कमस्टान्सेस फार वाईट असतात. पण त्या सगळ्यातनं ते लोक मार्ग काढतात आणि पुढे जातात. आणि मध्ये जेव्हा ह्या लोकांनी कंप्लेंट केली असते मेस वगैरेची याची, तर मग हा राहुल स्वतः येतो जेवायला. आणि मग जेव्हा तो ऍक्च्युली बघतो काय आहे, तर मग लगेच ह्यांना, तर तो आधी सगळ्यांना डिसमिस करतो, टीचर्सना आणि ह्यांना म्हणतो सगळ्यांचे तुम्ही राजीनामे द्या. तर ते म्हणतात नाही सर आमच्या पोटावर काय. ते म्हणे मग तुम्ही तुमचा परफॉर्मन्स दाखवा. जर ह्या शाळेतले मुलं चांगले हे आले पुढे नाव झालं तरच तुम्हाला मी परत घेईन, नाही तर मग मी सगळ्यांना काढून टाकेन. मग लगेच सगळं त्यांची ट्रेनिंग, त्यांना खेळ, त्यांना जेवण सगळं छान, शिकवणं छान, सगळ्या गोष्टी होत राहतात. आणि म्हणजे इम्प्रूव्ह म्हणजे थोडक्यात पूर्णामुळे आणि त्या राहुल बोसमुळे पुष्कळ शाळा डेव्हलप होते. तर अशी ओव्हरऑल ट्रू स्टोरी चांगलं आहे. म्हणजे असं खेडेगावातलंच आहे, पण एकूण म्हणजे कसं चालतं ॲडमिनिस्ट्रेशन, आणि एखादी व्यक्ती किंवा छोटा मुलगा मुलगी जर पुढे येणार असले तर त्यांच्या ह्याच्यात किती आडकाठी असतात. कोणीतरी असा गॉडफादर मिळाल्याशिवाय पुढे जाणं खूप कठीण असतं. तर त्याच्यात पण जर लोक चांगले असले तर म्हणजे आपलं नशीब चांगलं असलं तर पुढे जाता येतं.
तर छान आहे ओव्हरऑल.